सांगलीत दिवसाढवळ्या तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्यांनी धूम स्टाईलने लांबवली. चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सांगली शहरातील वर्दळ असलेल्या कर्मवीर चौकाजवळील कर्मवीर पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास आलेल्या एका व्यक्तीची तब्बल 40 तोळे सोन्याची बॅग चोरट्यांनी धूम स्टाईलने लांबवल्याची घटना घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने सांगलीत खळबळ उडालेली आहे. चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. सांगलीतील व्यापारी ध्यानचंद्र यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये लॉकरला ठेवलेले 40 तोळे सोने लग्न कार्यासाठी काढले होते. 2 दिवसांपूर्वी लग्न समारंभ आटोपल्यानंतर आज सकाळी 10:30 वाजता ध्यानचंद सकळे हे त्यांच्या कारमधून एका कारचालकासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये सोने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आले होते. ध्यानचंद सकळे हे त्यांच्या कारमधून उतरतात त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवीला हिसडा मारून पोबारा केला. कोणाला काही समजण्यापूर्वी चोरट्याने बॅग घेऊन पोबारा केला. हातात बॅग हातोहात लंपास झाल्याने सकळे यांना सुद्धा धक्का बसला. त्यांनी ओरडल्यानंतर जमाव जमला, मात्र तोपर्यंत चोरट्याने बॅगेसह पोबारा केला. यानंतर मात्र सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. माहितगार व्यक्तीकडून ही चोरी केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. स्थानिक गुन्हे शाखेची आणि विश्रामबाग पोलिसांची पथके चोरट्याच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.